नमस्कार श्रोते हो, मी तुमची गॉसिप गर्ल आरजे वैष्णवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते ऑन युअर स्माल FM 90.8 रेडिओ स्टेशन अकलूज. श्रोते हो, मला सांगा, आपण आयुष्यामध्ये किंवा शालेय शिक्षण घेत असताना आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंट हे शिकवलं जातं. म्हणजेच काय की बाबा कोणती आपत्कालीन परिस्थिती आली तर त्यातून आपण सगळ्यात पहिलं स्वतःचं आणि नंतर इतरांचं कसं संरक्षण करायचं किंवा स्वतःला आणि आपल्यासोबत असणाऱ्या लोकांना कसं सेफ ठेवायचं, हे सगळे धडे आपल्याला शालेय शिक्षण घेताना मिळतात. पण आपल्याला शाळेमध्ये कधीच याचे धडे मिळत नाहीत की आयुष्यात जर तुमच्यासोबत कोणता वाईट प्रसंग घडला, म्हणजेच कधी तुम्हाला हार मानावे लागले, तुम्हाला सक्सेस मिळाली नाही किंवा मग तुमचं एखादं स्वप्न जे तुम्ही पूर्ण करू शकला नाही, अशा वेळी तुम्ही काय करायला हवं आहे किंवा अशा वेळी जो दुःखाचा डोंगर तुमच्यावरती कोसळतो तर यावेळी तुम्ही काय करायला हवं आहे, हे आपल्याला कधीच पुस्तकामध्ये शिकायला मिळत नाही, नाही का? आणि इव्हन आपल्या घरचे मोठे थोर लोक सुद्धा आपल्याला कधीच याबद्दलची शिकवणी देत नाहीत की बाबा आता ठीक आहे, यावेळी परीक्षेत उत्तीर्ण नाही झाला किंवा यावेळी चांगला जॉब नाही मिळाला, चांगली नोकरी नाही मिळाली किंवा मग यावेळी बढती नाही मिळाली, मग अशा वेळी हार न मानता पुढे कसं मूव्ह ऑन करायचं हे आपल्याला कधीच कोणी शिकवत नाहीत. परंतु हे नक्कीच शिकवतात की परीक्षेमध्ये आपल्याला नापास व्हायचं नाहीये किंवा आपल्याला चांगल्याच पगाराची नोकरी मिळवायची आहे तर त्यासाठी आपण भरपूर अभ्यास करायला हवा आहे. पण या जगात तुम्ही किती जरी प्रयत्न केले तरी असे काही प्रसंग तुमच्यावरती ओढवतात. म्हणजे साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला माहित असतं की आपल्या रस्त्यामध्ये एखादा दगड आहे, आपण त्याच्यावरती ठेचकळू शकतो आणि तरी देखील आपल्या मनात त्याची सावधगिरी असते, तरी देखील आपण कधी कधी ठेचकळलेच जातो, म्हणजे ठेच ही लागतेच आपल्याला. त्याचप्रमाणे आयुष्यात सुद्धा अशा छोट्या मोठ्या ठेचा या लागतच असतात आणि त्याच्यापासून स्वतःला कसं सावरायचं, वाईट प्रसंगी कसं रिॲक्ट करायचं, हे आज आपल्या या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. कारण वाईट काळात ना मन आपलं खूप अशांत असतं आणि अशा वेळी काय करायचं काय नाही करायचं हे आपल्याला अजिबातच कळत नाही. मग मनाला शांत करण्यासाठी काही वेळ कसलाच विचार करू नये असं ठरवून पण ते आपल्याला जमत नाही. मन अशांत असताना तर अतिविचारांचं प्रमाण देखील आपलं वाढतं आणि बऱ्याचदा ते विचार हे नकारात्मक स्वरूपाचे, म्हणजेच चिंता, दुःख, राग, चीड अशा प्रकारचे असतात. कधी कधी त्या वाईट काळात आपण अशाही कृती करून बसतो ज्याचा आपल्याला नंतर पश्चाताप होतो. जसं की एकतर आपण स्वतःचं नुकसान तरी करून घेतो, नाहीतर कोणाचं मन आपल्याकडून दुखावलं जातं आणि हेच सगळं आपल्याला काही करायचं नाहीये. मग काय करायचंय हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल ना, की बाबा अशांत मन असतं, त्यावेळी आपण चुकीचे विचार नाहीत करायचे किंवा किती जरी आपल्या मनाला अडवलं तरी चुकीचे विचार किंवा वाईट विचार हे येतच असतात. पण ते विचार येऊ नयेत त्यासाठी आपण काय करायला हवं आहे? श्रोतो, गरजेपेक्षा जास्त खाणं किंवा कमी खाणं, गरजेपेक्षा जास्त झोपणं किंवा कमी झोपणं, मनाची अशांतता कमी करण्यासाठी स्वतःला कशात तरी गुंतवून घेण्याचा प्रयत्न करणं, या गोष्टी आपल्या ह्या चालूच असतात. पण आपण नक्की शांत व्हायला कशाचा वापर करतोय आणि ते आपल्यासाठी खरंच हानिकारक नसेल ना, याचा विचार आपण कधीच करत नाही. मन अशांत असताना झोप ही शांत लागत नाही आणि जेवणावरही त्याचा बराचसा परिणाम आपल्याला झालेला दिसतो. पण ही अशांतता कमी करून मन शांत करण्यासाठी काही उपाय आपण नक्कीच आजमावू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही वेळ आज ना उद्या बदलणार आहे. म्हणजे महाभारतातीलच एक प्रसंग आहे की एका भिंतीवरती, स्मशानभूमीतील एका भिंतीवरती एक वाक्य लिहायला लावलं होतं. तर ते वाक्य असं होतं, हे ही दिवस जातील. आयुष्यात कोणतीच गोष्ट वाईट असो किंवा चांगली नेहमीच्या मुक्कामासाठी नसते. जशी रात्र मग दिवस, परत रात्र परत दिवस हे चक्र चालू असतं, त्याचप्रमाणे चांगला काळ आणि वाईट काळ ही अपरिहार्य आहेत आणि त्यामुळे त्या वाईट काळाला खचून किंवा कोलमडून न जाता त्यावेळी हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की ही वेळ तात्पुरतीच आहे. दुसरा उपाय आपण वाईट काळातले त्रासदायक विचार बदलण्यासाठी करू शकतो, तो म्हणजे ब्रीदिंग एक्सरसाइज, म्हणजेच आपले प्राणायाम आपण करू शकतो. आज आपण वाईट काळात मनाला शांत कसं ठेवायचं याबद्दल काही टिप्स बघतोय की एकतर आपल्याला वाईट काळामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची की हेही दिवस जातील आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ब्रीदिंग एक्सरसाइज करायचे. आता याने होणार काय आहे तर मेंदूपर्यंत रक्ताभिसरण चांगलं होऊन आपले विचार नियंत्रित करायला किंवा बदलायला सुद्धा मदत होते. मन त्या वेळापुरतं शांत होऊन आपल्याला त्रास कमी होतो. पण हे प्राणायाम नियमित केल्यास त्याचा तात्पुरता फरक न पडता त्याचा खोलवर परिणाम पाहायला आपल्याला मिळतो.
आता काही वेळा काय घडलं, कशामुळे घडलं आणि त्यामुळे काय समस्या निर्माण झाल्यात असे विचार आपल्या डोक्यात असतात. मन अशांत असल्याने निर्णय घेणं किंवा नीट विचार करणं सुद्धा अवघड होतं. विचार तर सतत चालू असतात, पण त्यांच्यातून निष्पन्न मात्र काहीच होत नाही. मग अशा वेळी काय करायचं, तर एका कागदावर आपल्या समस्या लिहून काढाव्यात आणि ते झालं की आपला एखादा मित्र त्या समस्या आपल्याकडे घेऊन आला आहे आणि त्याला त्यावर आपल्याकडून काहीतरी उपाय सांगावा अशी अपेक्षा आहे. अशा वेळी त्या समस्या त्या मित्राच्याच आहेत आणि आपल्याला त्याला मदत करायची आहे असं समजून मग विचार करावा. आणि बघा, मग तुम्हाला कशी पटापट उत्तरही सापडत असतात. या जगामध्ये कोणताच असा प्रश्न नाहीये की त्या प्रश्नाला उत्तर नाहीये. प्रश्न आहे म्हणजेच उत्तर सुद्धा असणारच आहे. त्यामुळे वाईट काळामध्ये न घाबरता किंवा अतिविचार न करता त्या प्रश्नाला आपण कसं साध्या सोप्या पद्धतीने सोडवू शकतो याचा विचार करण्यात तुमचा वेळ खर्ची केला तर नक्कीच तुम्ही त्या वाईट काळात किंवा त्या समस्येतून लवकरात लवकर बाहेर पडाल. श्रोतो, आता एक साधी सोपी गोष्ट सांगायची झालं तर आपण घरात साफसफाई करताना किंवा आपल्या घरातील कोणी लहान मुलं घरात काहीतरी खेळ खेळताना त्यांच्याकडून छान असा शोपीसवाला फ्लॉवर पॉट तुटला तर त्यावरती ना आपण खूप विचार करतो किंवा आपल्या हातून एखादी खूप चांगली एक्सपेन्सिव्ह गोष्ट तुटली आहे, आता मी काय करू याच्यावरती आपण जास्त विचार करत बसतो. म्हणजे काय तर घडून गेलेल्या गोष्टींचा त्रास आपण करून घेत असतो आणि ते करण्यापेक्षा भविष्यात कोणत्या चुका परत करायच्या नाहीत याची एकदा मनात नोंद करून त्या गोष्टी सोडून द्याव्यात. घडून गेलेल्या गोष्टी बदलणं आपल्या हातात नसतं, पण त्यात अडकून राहून मात्र आपल्याला आपला वर्तमानही नीट जगता येत नाही आणि त्याचा परिणाम मग भविष्यावर होत असतो. त्यामुळे तुमच्यासोबत एखादा वाईट प्रसंग घडला किंवा तुमच्या हातून एखादी चूक घडली तर ती चूक मनामध्ये न घोळता तिथल्या तिथेच विसरून जा आणि इथून पुढे आपल्या हातून अशी चूक होणार नाही याची मनासोबत पक्की गाठ बांधा. बघा मग तुमचं आयुष्य सोपं होऊन जाईल की नाही. आता माणूस म्हटलं की आपल्याकडून चुका या होतच असतात, परंतु आपण स्वतःला एक वचन द्यायचं की माझ्याकडून एक चूक पुन्हा पुन्हा रिपीट होणार नाही, कारण माणूस चुकांमधूनच शिकत असतो. आता आयुष्यात येणारी संकट असू देत, माणसं किंवा मग वाईट काळ असू देत, यावर आपलं नियंत्रण नसतं. या सगळ्या गोष्टींना आपण कधीच नियंत्रित करू शकत नाहीत, पण आपले विचार आणि आपली कृती याचं नियंत्रण मात्र नेहमी आपल्याकडे असतं. त्यामुळे घडलेल्या गोष्टींना स्वीकारून पुढच्या दिशेने वाटचाल करणं हे नेहमीच फायद्याचं ठरतं. आणि म्हणूनच आयुष्यात काहीही झालं, मग ती चांगली असू देत किंवा वाईट गोष्ट असू देत, आपण त्यामध्येच गुंतून नाही पडायचं. म्हणजे आपल्यासोबत बरेचदा असं होतं की एक खूप काहीतरी चांगली गोष्ट आपल्यासोबत घडते आणि त्याची हवा आपल्या डोक्यात जाते, पण त्या उलट एखादी वाईट गोष्ट आपल्यासोबत घडली की मग आपण देवाला दोष द्यायला लागतो, नशिबाला दोष द्यायला लागतो आणि हेच आपल्याला करायचं नाहीये. वेळ किंवा प्रसंग कोणताही असू देत, चांगला किंवा वाईट, आपण त्याला शांत मनाने शांतपणाने सामोरं जायला हवं आहे. श्रोतो, गोष्टी जेव्हा ना आपल्या नियंत्रणाबाहेर असतात त्यावेळी मन हे अशांतच असतं. खूप सारे प्रश्न पडलेले असतात. मीच का, माझ्याच बाबतीत असं का, मी कोणाचं काय वाकडं केलं होतं, इत्यादी आणि बरेच काही. पण या प्रश्नांची उत्तरं शोधण्यापेक्षा त्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण जेव्हा बदलतो तेव्हा बऱ्याच वेळा तीच परिस्थिती आपल्याला त्रासदायक न वाटता ते एक आव्हान म्हणून स्वीकारावंसं वाटतं. म्हणजेच दृष्टिकोन बदलला की वाईट काळातही एक आशा वाटू लागते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपण वाईट काळातच नव्हे तर आयुष्यभर लक्षात ठेवली तर आयुष्यातील आणि मनातील अशांती नक्कीच कमी व्हायला मदत होईल. लोक काय म्हणतील हा रोग आपल्या सर्वांना कमी अधिक प्रमाणात असतोच. हे जे लोक असतात ना, ज्यांचा आपण इतका विचार करतो की आपली मनाची शांती त्याने भंगते, त्याच लोकांचं स्वतःचं असं एक आयुष्य असतं आणि त्यांना समस्या असतात ज्यात ते स्वतः अडकलेले असतात. त्यामुळे जर तुम्हाला आयुष्यात आनंदी जगायचं असेल तर क्या कहेंगे लोग, सबसे बडा रोग हा जो काही रोग आहे त्यापासून आपल्याला खूप लांब पळायचं आहे. आणि बघा मग तुमचं आयुष्य तुमच्या टर्म्स अँड कंडिशनवरती तुम्ही किती भारी जगू शकता. श्रोतो, आयुष्यात पुढे जाणं तर अटळच असतं, पण लोक काय म्हणतील याच्या विचारात आपण आपलं मन अजून अशांत बनवत असतो आणि त्या विचारांनी आपल्याला बराच काळ ती अशांती सहन करावी लागते.
आणि गरज नसताना आपण खूप काळ त्यात अडकून पडतो. लोकांना जो विचार करायचा तो त्यांना करू द्या, कारण ते त्यांचं काम आहे. आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं. आयुष्य खूपच गांभीर्याने घेणं ही कधी कधी अशांतीचं कारण असतं. आयुष्य गांभीर्याने तर घेतलंच पाहिजे, पण ते अति तर होत नाहीये ना, हेही बघणं तितकंच गरजेचं आहे. आता काही गोष्टी थोड्या हलक्या फुलक्या पद्धतीने घेतल्याने सुद्धा मनाला एक निवांतपणा मिळतो. त्यामुळे आयुष्य जगताना खूप गांभीर्याने आयुष्य जगू नका. आयुष्य एकदाच मिळालेलं आहे आणि त्या आयुष्याचा पुरेपूर फायदा करून घ्या. खूप काही गोष्टी आपण पाहिल्या की वाईट काळात मनाला शांत कसं ठेवायचं याच्या काही एक्झरसाइज आहेत, जसं की प्राणायाम. हे जर तुम्ही डेली बेसिसवरती दररोज केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी अचीव्ह करू शकाल. त्यासोबत वाईट काळामध्ये निगेटिव्ह विचार करणं हे आपल्याला सगळ्यात आधी थांबवायचं आहे. आयुष्य म्हटलं की चांगले वाईट दिवस, चढ उतार हे येतच असतात, पण त्या सगळ्या गोष्टींना धैर्याने सामोरं जायचं हे सुद्धा आपल्याच हातात असतं. आता एक उदाहरणच द्यायचं झालं तर आपण आपल्या ऑफिसमध्ये आपल्या कामाच्या ठिकाणी खूप मेहनतीने खूप मन लावून काम करतो, पण ज्यावेळी बढती येते किंवा इन्क्रीमेंट येते त्यावेळी आपल्याला ती इन्क्रीमेंट मिळत नाही आणि अशा वेळी आपण हरून जातो किंवा आपल्याला असं वाटतं की आपण एवढं सगळं करून माझ्याच बाबतीत असं का होतंय, देव माझ्याच बाबतीत का इतका क्रूर झालाय, इतका निर्दयी झालाय. असं काही नसतं. देव तुम्हाला तुमच्या परीक्षा तुम्हाला पास करण्यासाठी अशा छोट्या मोठ्या परीक्षा देतच असतो, पण या परीक्षांमध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं असतं आणि म्हणूनच आपल्याला निगेटिव्ह थिंकिंग करणं हे बंद करायला हवं आहे. तर हा होता आजचा आपला खास कार्यक्रम. आज आपण वाईट काळात मन शांत कसं ठेवायचं या संदर्भात चर्चा केली. भेटूयात लवकरच अशीच एक छान आणि इंटरेस्टिंग माहिती घेऊन. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, स्माइल करो, अच्छा लगे.